नाही, कोल्हापूरच नाही, आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने एकूणच पावसाचं प्रमाण किंवा पाऊस लांबलाय अल निनोच्यामुळे सातत्यानं होत असणाऱ्या एकूण सगळ्या गोष्टींबद्दल एका बाजूला आपल्याला या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी सातत्यानं आम्हाला सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या सूचना आहेत. आणि एकूण टेम्परेचर जे वाढले, उष्णता कधी नाही इतकी आपल्याकडे सुद्धा नाही संपूर्ण देशभरामध्ये वाढलेली आहे. पाऊस लांबतोय आणि उष्णतेचं प्रमाण, त्यामुळे साहजिकच आपला काळामोडीचा सुद्धा पाणी पुरवठा जो आहे ते पाणी खाली त्याच्यामध्ये कमी पडत असल्यामुळं काळामोडीच्या पाण्याची एकूणच अडचण झाली. पण तरी सुद्धा आपल्या सगळ्या कोल्हापुरातल्या नागरिकांना घाबरण्याची गरज नाही. शिंगणापूरची योजना, की ज्या योजनेमध्ये मध्यंतरी काही तांत्रिक बिघाड होते आणि आपण सगळ्यांनी त्याची दुरुस्ती केली, मध्यंतरी आम्ही सगळ्यांनी त्याची सुरुवात केली. त्यामुळे शिंगणापूरच्या योजनेतनं कोल्हापूरच्या सगळ्या नागरिकांना पाणी पुरवठा करण्याबद्दल कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर, सर्व पदाधिकारी आणि गटनेते या सगळ्यांनी निर्णय घेतलाय आणि त्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत होईल. फक्त एकच विनंती आणि आवाहन आहे की पाणी यावेळेला जपून वापरलं पाहिजे, कारण एकूणच आतापर्यंत नाही अशा पद्धतीने पाऊस लांबतोय आणि मग पाऊस लांबत असेल तर उपलब्ध असणाऱ्या पाण्याला सुद्धा योग्य पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे. त्यामुळे पाणी जपून वापरणं, शहरातले सर्व आमची यंत्रणा महापौरांच्या पासून सगळे लोक याच्याबद्दल योग्य त्या पद्धतीने इथले दोन्ही आमदार सुद्धा नियोजन करतायत आणि त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही त्यांना सहकार्य लागेल ते शासन स्तरावरती जिल्हाधिकारी आणि बाकीची सगळी मंडळी करतायत. आता यापूर्वी अनेक वेळा आम्ही सांगितलं होतं की या वेळेला काळमवाडी धरणातलं पाणी हे गळती काढण्याच्या निमित्ताने हे पहिल्यांदा 4-5 टीएमसी कमी केलेलं होतं. उन्हाळ्यामध्ये फार मोठा त्रास होणार आहे. वेळेवर पाऊस जर नाही आला तर आपल्याला पाणी जपून वापरावं लागणार आहे. ह्या सूचना अनेक वेळा प्रशासनाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी दिलेल्या होत्या. आता काळमवाडी धरणाचं पाणी आपल्या जॅकवेलपासून दूर गेलेलं आहे. त्या आपली जी जुनी लाईन आहे पंचगंगेची, कोल्हापूर शहराला पाणी कमी पडणार नाही. पंचगंगेमध्ये भरपूर पाणी आहे, त्यामुळं राधानगरी धरणातलं पाणी पंचगंगा नदीला येईल आणि कोल्हापूर शहराला अडचण कुठली होणार नाही. ठीक आहे, काळमवाडी धरणाचं पाण्याची कमतरता भासेल. धरणामध्ये आता तळ गाठलेला आहे. कोल्हापूरचंही थेट पाईप पाण्याची योजना ती बंद झालेली आहे. त्यामुळे खूप मोठं राज्यावरती आणि कोल्हापूरवरती देखील पाणी संकट आल्याचं पाहायला मिळते. काय नेमकं असं आहे की माणसाला सगळ्यावर विजय मिळवता आला, पण निसर्गावर नाही आला भेटला. त्यामुळे माणूस रक्त बनवू शकत नाही, माणूस पाणी बनवू शकत नाही, माणूस अवयव पण नाही बनवू शकत. तो दुसऱ्याच्या शरीरातले अवयव तिसऱ्याच्या शरीरात घालतो. तिथे माणसाची आता त्याला त्याच्या पलीकडे परमेश्वर आहे असं म्हणा, निसर्ग आहे असं म्हणा, न कळणारी शक्ती आहे म्हणा, काहीतरी आहे. आणि त्यामुळे पाऊस पडला तर पाणी, पाऊस नाही पडला तर पाण्याचा तुटवडा. तसं यावेळेला जून जुलै कोरडा जाईल असं अनुमान आहे आणि त्यामुळे आहे ते पाणी किमान पिण्यासाठी शिल्लक ठेवा म्हणून खूप रेशनिंग झालेलं आहे. ऑगस्टमध्ये अतिवृष्टी असं कळतं, त्याच्यातून आणखीन शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. पण त्या अतिवृष्टीने समजा धरणं भरली तर पाणी मिळेल. अदरवाईज मोठा प्रॉब्लेम पुढच्या वर्षीचा निर्माण झाला आहे की ह्या वर्षी धरणं जर नीट भरली नाही तर पुढच्या वर्षी जानेवारीपासून पाण्याची कपात होईल. त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी ह्या ज्या सरकार म्हणजे परमेश्वर नाही. मी नेहमी एका वाक्यावर आनंदाने जगतो. मला अनेक जण असं म्हणलं की तुम्ही कधी दुःखीच नसता. ते वाक्य आहे की ना इलाज को क्या इलाज, ना इलाज को कुछ इलाज नाही. तर पाऊस पडत नाही, ह्या ना इलाजाला काय इलाज आहे? नाही मग एक काम करू ना, एक कारखाना घडू, नाही कारखाना काढताय. ओके.